आज आपण साधे ब्लाऊजचे पॅटर्न काढणार आहोत, म्हणजेच 4 टक्स ब्लाऊजचे। तर इथे आपण सर्वात आधी मापे लिहून घेऊया। तर उंची 14 इंच आहे आणि घडी 10 इंचची आहे। तर ते सर्व मापे इथे लिहून घेतलेले आहे। आणि आता आपण उंची मोजून घेऊ। इथे उंची मोजली आहे 14 इंच, समोरून पण 14 इंच घेऊन घेतली आहे। आणि आता घडी घेऊन घ्यायची आहे। घडी आपली 10 इंच आहे, म्हणजे 34 ची चेस्ट आहे, तर त्याची 10 इंच घडी येते। तर इथे 10 इंचवर आपण मार्किंग करून घेत आहोत। व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचे आहे आणि बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। पट्टीने रेष ओढून जोडून घ्यायचे आहे। त्यानंतर इथे आपण गळा घेतला आहे 6 इंच आणि मुंडा देखील 6 इंच घेतला आहे। तर त्याची अशी एक पट्टीने रेष ओढून घ्यायची, दोघांना जॉईंट करून घ्यायचं आहे। आता गळ्याची रुंदी आपण इथं 2.5 इंच घेतली आहे। चौकोन तयार करून घ्यायचा आहे, वरती पण 2.5 इंच घेऊन। आणि शोल्डर आपण 3 इंच घ्यायचं आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित माप घ्यायचं आहे। खाली सुद्धा आपण 3 इंचवर निशाण करून घ्यायचं आहे आणि पट्टीने रेषा जोडून द्यायच्या आहेत आपल्याला। पॉइंट 2.5 इंच गळा आणि 3 इंच शोल्डर आणि 6 इंच उंची। आणि आपण प्रत्येक चौकोनातून अशी एक तिरकी रेषा काढून घ्यायची आहे, गळ्याच्या चौकोनातून आणि मुंड्याच्या चौकोनातून। तर गळ्याच्या चौकोनावर आपण ती रेष काढली, त्याच्यावर 1 इंचवर खूण करून घ्यायची आहे आणि 1च्या आत आपल्याला असा गोल आकार गळ्याला देऊन घ्यायचा आहे। आणि मुंड्यासाठी सुद्धा आपण 1.25 इंचवर मार्किंग करायची आहे खोल आकार देण्यासाठी। आणि एक मागच्या फ्रंटला आकार देण्यासाठी अर्धा इंच परत वाढवून घेतलेला आहे। आणि इथे आपण 1 इंचवर निशाण करून घ्यायचं आहे। आणि आता आपण 1.25 इंचवर जे निशाण केलं होतं त्याच्यावरून मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे खोल, तो पुढच्या साईडचा आकार येणार आहे। आणि आता हा अर्धा इंचचा मागच्या साईडचा आकार येणार आहे, मागच्या फ्रंटचा। तर व्यवस्थित आपण आखून घेतलेला आहे इथं। तर आता हा आपला गळा आहे 2.5 इंच, शोल्डर आहे 3 इंच आणि इथे उरलेला मुंडा घेतलेला आहे। मुंड्याची उंची 6 इंच घेतली आहे आणि गळ्याची सुद्धा 6 इंच घेतलेली आहे। तर आता आपण टक्स पॉईंट करून घेणार आहोत। 4 टक्स आहे म्हटल्यावर ते इथं सेंटर घेतला आपण, इकडे 4 इंचवर घेतला आपण आणि मुंड्याच्या साईडने खालच्या बाजूने 3 इंचवर घेतलेला आहे आणि मुंड्याजवळ 2 इंचवर घेतलेला आहे। हे टक्स पॉईंट झाले आहे। आपण आता याच्यावरती आपण रेषा मारून घेऊया। तर नवीन असेल तुम्ही तर माशा रेषा मारून घ्यायच्या आहे तुम्ही व्यवस्थित। आणि रेषा अशा मारायच्या आहेत की त्या एकात एक गेल्या नाही पाहिजे, म्हणजे टक्स आपण जेव्हा देतो ना तर तिथे गोल उरला पाहिजे असं। तर आपण हे 1.5 इंचचे निशाण करून घ्यायचे आहे। नवीन असेल तर या पद्धतीने तुम्ही करा, म्हणजे तुमची फिनिशिंग चांगली येईल। 1.5 इंच मारून घेतलेले आहे आपण। 4 टक्स ब्लाऊज आहे म्हणून हे टक्स आपण 4 म्हणजे 4 टक्स मारतो त्याला, साधं ब्लाऊज म्हणता याला। तर खूप सोप्या पद्धतीने तुम्ही पॅटर्न काढू शकता आणि ब्लाऊज शिवता येईल तुम्हाला। तर आपण आता ही व्यवस्थित घडी करून घेतलेली आहे, म्हणजे एक मागचा फ्रंट आणि एक पुढचा फ्रंट। तर आपण पहिले उंच आकार आहे मुंड्याचा तो कापायचा आहे। आता गळ्याचा भाग कापून घ्यायचा आहे। आता आपले इथं 4 टक्स ब्लाऊजचे पॅटर्न तयार झालेले आहे। तर पुढच्या फ्रंटचा आपल्याला जो खोल भाग आकार दिलेला होता ना तो कापायचा आहे। दोघं फ्रंट नाही कापत आहे आपण, फक्त वरचा एकच फ्रंट कापत आहोत। 1.25 इंचवर जी खूण केलेली होती तो। आता इथं आपले पॅटर्न तयार झालेले आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। धन्यवाद।